एक नेता एका कारमध्ये बसून एका ठिकाणी जात असतो आणि ती वेळ संध्याकाळची असते। एका ठिकाणी पोहोचल्यानंतर अचानक त्या गाडीला आग लागते आणि आग एवढ्या जोरात लागते की त्या आगीमधून कोणीही बाहेर पडू शकत नाही। त्या गाडीमध्ये जो व्यक्ती आहे तो बाहेर निघायचा प्रयत्न करतो, पण मात्र त्याला बाहेरही निघता येत नाही आणि काहीच होत नाही। आजूबाजूचे लोक बघतात की गाडीला प्रचंड आग लागली आहे आणि गाडी एका अशा ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचाही बंदोबस्त होत नव्हता आणि काहीच होत नव्हता। तरी देखील लोकांनी अग्निशामक दलाला खबर दिली होती आणि अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणावर येऊपर्यंत लोकांनी आग विझूपर्यंत संपूर्ण काही जळून खाक झालेलं होतं आणि त्यामध्ये असणारा व्यक्ती सुद्धा जळून खाक झाला होता। आता याची माहिती पोलिसांना सुद्धा मिळाली होती। पोलीस सुद्धा घटनास्थळी गेले होते, पण सगळी काही गाडी जळाली होती। ती गाडी कोणाची होती, काय होती, गाडीचा नंबर काय होता, गाडीमध्ये बसलेला व्यक्ती कोण होता, हा सगळा एक मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलेला होता आणि पोलिसांनी या तपासाला सुरुवात केली। आणि जसा जसा पोलीस तपास करत होते तसं तसं एक एक धक्कादायक प्रकरण समोर येत होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगरमधील ग्रेटर नोएडाची। ग्रेटर नोएडामध्ये राहणारा एक व्यक्ती आहे चंदन मोहन शर्मा। हा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे, तो त्या ठिकाणचा एक छोटासा नेता सुद्धा आहे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं। हा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या कारने एका ठिकाणी जात असताना त्या गाडीला संध्याकाळी अचानक आग लागते आणि लोक तो विझवण्याचा प्रयत्न करतात। त्या ठिकाणी पाणी हे ते सगळ्या गोष्टी जागेवर अवेलेबल नसल्यामुळं आजूबाजूचे लोक घटलेली माहिती पोलीस स्टेशनला कळवतात, फायर ब्रिगेडला कळवतात। अग्निशामकची दलाची गाडी त्या ठिकाणी येऊपर्यंत सगळं काही जळून खाक झालेलं असतं। ती गाडी कोणाची होती, काय होती याचा सुद्धा तपास लागत नव्हता। पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली, गाडीचं सगळी काही माहिती मिळाली, गाडीचे CCTV फुटेज तपासले की गाडी नेमकी कुठून आली होती, काय आली होती, तेव्हा समजलं की ही जी गाडी आहे ती आहे चंदन मोहन शर्मा यांची आणि ते आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्या ठिकाणचे नेते आहेत। आता ते जे होते त्यांची माहिती लगेच त्यांच्या बायकोला देण्यात आली आणि त्यांची बायको सुद्धा घटनास्थळी आली आणि जोरजोरात आरडू लागली, ओरडू लागली आणि सगळा प्रकार पोलिसांना सांगू लागले। मग आता पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली होती आणि हे जे चंदन मोहन शर्मा नावाचे व्यक्ती होते ते आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असल्यामुळं ते कुठेही माहितीचा अधिकार टाकायचे आणि सरकारचा जो काही भ्रष्टाचार चालू आहे ते भ्रष्टाचार उघड करायचे। यामुळं त्यांची अनेक लोकांसोबत दुश्मनी सुद्धा झाली होती आणि अनेक लोक त्यांचा पाठलाग करत होते, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। अशी सुद्धा तक्रार मोहनचंद शर्मा यांनी या अगोदरच पोलिसांना दिलेली होती की मला कधीही लोक हे ठार करू शकतात, माझ्यावर हल्ला करू शकतात। जेव्हा पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली, कारण की त्या चंदन मोहन शर्मा यांच्या बायकोनं सुद्धा तक्रारीमध्ये काही लोकांचे नावं सांगितले होते, ते लोकांचे नावं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेनं तपास चालू केला आणि ज्यांची नावं सांगितली आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचं ठरवलं। तर ते एका व्यक्तीचं नाव आहे ब्रिजभूषण आणि ब्रिजभूषणची जी बायको आहे सुनीता, या दोघांवरही या चंदन मोहन शर्माच्या बायकोनं आरोप लावले होते आणि त्यांनी सुद्धा तक्रारीमध्ये त्यांचं नाव सांगितलं होतं। पोलीस जेव्हा त्या ब्रिजभूषणच्या घरी पोहोचले होते, त्याच्या घरी जाऊन चौकशी करू लागले, तेव्हा मात्र त्याच्या परिवारातले सदस्य हे गायब झाले होते, काही जण पळून गेले होते। त्या ठिकाणी मात्र ब्रिजभूषणच पोलिसांना सापडला होता आणि त्याची बायको ती सुद्धा त्या ठिकाणी सापडली होती। पण पोलीस चौकशीसाठी बोलवत होते, पोलीस स्टेशनमध्ये नेत होते, धमकावून होते आणि गंभीर हत्येचा आरोप त्या व्यक्तीवर लागल्यामुळं ब्रिजभूषण सुद्धा मोठ्या ताणामध्ये आला होता आणि याच सगळ्या गोष्टीमुळं ब्रिजभूषणच्या बायकोला सुनीताला हार्ट अटॅक सुद्धा आला आणि तिचं निधन सुद्धा झालं। तिकडं पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करत असताना ब्रिजभूषणला विचारत होते
की तुझ्यासोबत अजून किती साथीदार आहेत आणि तू नेमकं चंदन मोहन शर्माला का मारलंस. तेव्हा तो ब्रिजभूषण म्हणत होता त्याच्यामध्ये माझा काही हात नाही, मी मारलं नाही, तुम्ही उगं आमच्या परिवाराला परेशान करू नका. आणि त्याच धक्क्यामुळं त्याच्या बायकोचं सुद्धा निधन झालं होतं आणि त्याच्या परिवारातले लोक बाकीचे अजूनही फरार होते. आता पोलीस इकडे संपूर्ण चौकशी करत होते, सगळं काही करत होते, तरीसुद्धा तपासात काहीही उघड होत नव्हतं. आणि हा ब्रिजभूषण जेलमध्ये हवा खात होता, कारण की पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून त्यालाच अटक केलेली होती. आणि ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे 2014ची. आता 2014मध्ये हे प्रकरण घडलं आणि बघता बघता काही दिवस उलटून गेले आणि काही दिवस उलटून गेल्यानंतर एका ठिकाणी एक फोन आला आणि त्या फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमची जी मुलगी बेपत्ता झाली आहे ती आमच्या ताब्यात आहे आणि ती जर तुम्हाला वापस पाहिजे असेल तर तुम्हाला एवढी एवढी रक्कम आम्हाला द्यावी लागेल. आता ही जी घटना आहे ती आहे अल्फा 2 नोएडामधील. अल्फा 2 नोएडामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि तिचं नाव होतं प्रीती. आता प्रीती अल्फा 2 नोएडामधून बेपत्ता झाली होती आणि तिचं कोणीतरी अपहरण केलं होतं आणि अपहरण करून तिला खंडणी तिच्या घरच्यांना मागत होते. आता हे सगळं घडत असताना तिकडं त्या व्यक्तीची हत्या झाली आहे, त्याला जिवंत जाळलं आहे कारमध्ये आणि इकडं तरुणी बेपत्ता झाली आहे. मग कसं आहे, पोलीस एकमेकांच्या नाड्या दोड्या सगळं तपासून पाहत असतात की कोणत्या घटनेचं काही क्ल्यू मिळतं का. पण ही एक तरुणी बेपत्ता झाल्याची वेगळीच घटना होती आणि पोलिसांनी त्या बेपत्ता झालेल्या तरुणीचा जेव्हा खंडणीसाठी फोन आला त्याचा तपास चालू केला तेव्हा तो तपास लागला की तो फोन बँगलोरमधून आला आहे आणि तो जो असणारा व्यक्ती खंडणी मागतोय. आता ती जी प्रीती नावाची तरुणी होती तिच्या घरच्यांनी सुद्धा तरुणी बेपत्ता झाली आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी चौकशी केली होती पण त्याच्यामधून काही निष्पन्न झालं नाही आणि मग खंडणीसाठी फोन आला. मग त्या ठिकाणचं नोएडाचं एक पोलीस पथक थेट बँगलोरला गेलं आणि बँगलोरमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणाहून फोन आला आहे, ज्या STDमधून फोन आला आहे त्या ठिकाणी पोहोचलं. आता त्या ठिकाणी पोहोचलं असतानाच त्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली, हे केली ते केली, पण त्या दुकानदाराने सांगितलं की इथून किती जण फोन करतात, आता कोणी केला असेल काय केला असेल हे काही एवढं सांगता येणार नाही. आणि या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी बंगळुरूमध्ये जे पोलीस इन्स्पेक्टर गेले होते त्यांचं नाव आहे विनय शर्मा. मग विनय शर्मा हे बंगळुरूमध्ये जाऊन त्या STDच्या आजूबाजूला चौकशी करत होते पण तो जो आरोपी आहे तो सापडलाच नाही. मग त्यानं त्या दुकानदाराला सांगितलं की तो व्यक्ती इथं परत येईल का. ते म्हणे हां काही सांगता येत नाही, या ठिकाणी येईल. मग ते विनय शर्मा त्या ठिकाणीच थांबले आणि मग बघता बघता त्या ठिकाणी परत एकदा तो व्यक्ती आला फोन करण्यासाठी आणि त्यानं फोन केला आणि तिकडच्या पोलिसांनी तो फोन ट्रॅक केलेला होता. विनय शर्मा यांना सांगितलं की फोन त्याच नंबरवरून आला आहे आणि मग विनय शर्मा यांनी ज्या व्यक्तीनं फोन केला आहे त्याला ताब्यात घेण्याचं ठरवलं, त्याच्यावर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या व्यक्तीनं यांच्यावरच उलट आरोप केला, कारण की हे जे पोलीस होते विनय शर्मा हे एकदम साध्या वेशात होते आणि साध्या वेशात असल्यामुळं ते म्हणले की हाच डाकू आहे आणि हिनेच माझ्यावर हल्ला केला. त्याच्यामुळं जे आजूबाजूचे लोक होते ते सुद्धा विनय शर्मा यांनाच धरून बसले आणि त्या ठिकाणी ज्या आरोपीनं फोन केला आहे त्या आरोपीला सोडून दिलं. पण जेव्हा तो आरोपी विनय शर्मा यांनी बघितला तो जो आरोपी होता फोन करणारा तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता चंदन मोहन शर्मा, आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता, आम आदमी पार्टीचा नेता. आता त्याचा फोटो बघून त्याला स्वतःला बघून विनय शर्मा हे स्वतः चक्रावून गेले की आपण एक तरुणी बेपत्ता झाली आहे तिचा शोध घेण्यासाठी बंगलोरमध्ये आलोत, पण ज्या व्यक्तीला आपण इथं बघितलं तो व्यक्ती तर चंदन मोहन शर्मा आहे आम आदमी पार्टीचा आणि त्याचं तर त्या कारमध्ये जळून निधन झालं आहे आणि त्याच्या आरोपाखाली ब्रिजभूषणला अटकसुद्धा केली आहे. आता हे नवीन काय फंडा आहे त्यानं ही संपूर्ण घटनेची माहिती तात्काळ नोएडाच्या पोलिसांना दिली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही तिथंच करडी नजर ठेवून तो जो चंदन मोहन शर्मा आहे त्याच्यावर लक्ष ठेवून ठेवा, कारण की कदाचित तुमचा भास झाला असेल तो कोणी दुसरा व्यक्ती असेल. पण विनय शर्मा यांनी सांगितलं नाही, अजिबात नाही, मला भास होऊ शकत नाही, मी एकदा त्या व्यक्तीला बघितलं, तोच व्यक्ती तो आहे. जेव्हा तो जो विनय शर्मा आहे ते त्या ठिकाणीच दबा धरून बसले होते. आता मात्र त्या जो आरोपी होता चंदन मोहन
याला यांनी त्या पोलिसांना ओळखलं होतं, त्यामुळं यांनी तिथं काही दिवस भिकारी म्हणून रूप धारण केलं आणि भिकारी म्हणून त्याच परिसरामध्ये फिरू लागले, त्याच परिसरामध्ये हिंडू लागले की कोणाला काही संशय वगैरे काही गोष्टी यावा नाही म्हणून. मग जेव्हा हे सगळं करत असताना त्या ठिकाणी भिकारी म्हणून राहत असताना एक दिवस त्यांना तो चंदन मोहन शर्मा, आम आदमी पार्टीचा लीडर, आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिसला आणि यांनी लगेचच पोलिसांना बोलवलं आणि रंगे हात त्याला त्या ठिकाणी पकडलं, ताब्यात घेतलं आणि थेट बंगलोरवरून दिल्लीला आणलं. त्याची कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं की ती जी बेपत्ता झालेली तरुणी होती प्रीती नावाची, त्या प्रीतीचं आणि हा जो मोहनचंद शर्मा आहे याचं, या दोघांचंही एकमेकांप्रती प्रेम जुळलेलं होतं. असंच ती जी विद्यार्थिनी होती तिला काही अडीअडचण कॉलेजचं शिक्षण घेत असताना आल्या होत्या आणि त्याच मदतीसाठी ती याच्याकडं आली आणि याच्या प्रेमात पडली आणि याला सुद्धा तिच्यावर प्रेम जडलं. आता या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि यांनी कुठंतरी लांब पळून जाण्याचं ठरवलं. पण चंदन मोहन शर्माचं लग्न झालेलं होतं, त्याचा सुखी संसार चालू होता, त्याला 2 लेकरं सुद्धा होते. मग ते जे 2 लेकरं आहेत बायको सोडून हिच्यासोबत पळून गेलं तर जमाना काय म्हणेल, कशा पद्धतीनं नाव ठेवेल, म्हणून त्यानं तिला पळून न नेता तिचं अपहरण झालंय किंवा ती पळून गेली आहे असं दृश्य दाखवलं. आणि तिकडं ते पळून जाण्याच्या अगोदरच यांनी असं काही षडयंत्र रचलं की लोकांना वाटलं पाहिजे की हा जो चंदन मोहन शर्मा आहे त्याचं निधन झालंय, तो या जगामध्ये नाही. त्यासाठी त्यांनी अशी प्लॅनिंग केली होती की तो प्रीतीला भेटायला जात असताना, प्रीतीला बोलत असतानाच त्यानं एका ठिकाणी बसलेला एक व्यक्ती होता, तो भिकारी होता आणि तो भिकारी व्यक्ती एकाच ठिकाणी बसून राहायचा. हा त्याला खाणं पिणं द्यायचा, त्याच्यासोबत ओळख वाढवली, दररोज त्याची मदत करायचा. अशाच पद्धतीनं त्यानं 1 मे 2014ला तो जो असणारा भिकारी व्यक्ती आहे त्याला आपल्या गाडीमध्ये बसवलं, त्याला काही खाऊपिऊ घातलं आणि त्या खाण्यापिण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं, बेशुद्ध होण्याचं औषध टाकलं आणि त्या वस्तू त्याला खाऊ घातल्या आणि तो भिकाऱ्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. गाडी अशा ठिकाणी नेली ज्या ठिकाणी जवळपास कुठेही पाणी वगैरे काही उपलब्ध नसेल गाडी विझवण्यासाठी आणि त्या गाडीमध्येच असणारं पेट्रोल टाकून ती गाडी त्याच ठिकाणी फुकून दिली आणि गाडी फुकून दिल्यानंतर सगळं काही जळून खाक झालं आणि तो त्या ठिकाणाहून घेऊन प्रीतीला घेऊन फरार झाला आणि थेट बंगलोरला राहिला. इकडं सगळ्यांना वाटलं की चंदन मोहन शर्मा हा त्या कार ॲक्सिडेंटमध्ये, कार अपघातामध्ये जळून खाक झाला, कारण की त्या ठिकाणी त्याचं काहीही शिल्लक राहिलं नव्हतं, फक्त हड्ड्याचा ढाचा आणि ते सगळं जळलेला मिळाल्या होत्या आणि त्याच्या बायकोनं त्याच्यावरच अंत्यसंस्कार केले होते. त्याच्यामुळं संशय घेण्याचं काही कारण नव्हतं, गाडी त्याचीच होती, सगळ्या काय बाबी पटल्या होत्या आणि त्याच्या आरोपाखाली ब्रिजभूषण हा मात्र तिकडं सजा देखील भोगत होता. आणि असा खतरनाक प्लॅन या चंदन मोहन शर्मा यानं त्या प्रेयसीमुळं, त्या तरुणीमुळं केला होता. आणि जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा मात्र त्यानं नावसुद्धा बदललं होतं, त्याची आयडेंटिटीसुद्धा बदलली होती आणि आत्तापर्यंत जे काही कमवलेले पैसे आहेत तो घेऊन बंगलोरमध्ये सेट झाला होता. पण बंगलोरमध्ये सेट झाल्यानंतर ते घेऊन त्या तरुणीला पळून गेला होता. त्या तरुणीसोबत त्याचं मन भरलं होतं, त्याचं एवढं मन भरलं की आता त्याला त्या तरुणीसोबत राहू वाटत नव्हतं. त्याचं मन एका तिसऱ्याच महिलेवर आलं होतं आणि तिला घेऊन तो फरार होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्यानं प्रीतीच्या घरी फोन करून सांगितलं की तुमची मुलगी सुखरूप आहे, तिचं आम्ही अपहरण केलं आहे आणि ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर एवढी रक्कम आम्हाला द्या, मी तुमच्या तरुणीला पाठवतो म्हणून. आणि तिकडं मात्र त्यानं प्रीतीला खोटं सांगितलं होतं की मी अशा पद्धतीनं काही कामानिमित्त बाहेर जाणार आहे आणि तुला तुझ्या घरी परत एकदा पाठवत आहे. पण यानं रचलेलं हे षडयंत्र होतं आणि म्हणूनच त्या STDवरून त्यानं त्याच्या घरी फोन केला आणि त्या फोन केल्यानंतर तिथलचं पथक इथं आलं. पण त्याला ही गोष्ट समजली नाही की आपण खंडणीसाठी फोन केला तर त्यानं रचलेला जो कट होता, स्वतःच्याच मरणाचं षडयंत्र होतं, ते सुद्धा उघड होईल म्हणून. आता ते उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, कायदेशीर कारवाई त्याच्यावर चालू आहे आणि 2019मध्ये 22 सप्टेंबरला न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा
सुनावलेली होती, कारण की त्यानं एका भिकारी व्यक्तीचं खून केला होता, त्याला गाडीमध्ये टाकून जाळलं होतं, त्याला ठार केलं होतं. म्हणून न्यायालयाने त्याला 22 सप्टेंबर 2019ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आणि त्याच्यासोबत सहभागी असणारी ती जी तरुणी होती प्रीती नावाची, तिला सुद्धा 6 महिन्याची सजा न्यायालयानं सुनावली होती, कारण की तिला सगळ्या काही गोष्टी माहीत होत्या आणि तरीसुद्धा तिनं ही माहिती पोलिसांपासून कोर्टापासून लपवल्या होत्या, म्हणून तिला 6 महिन्याची सजा देण्यात आली होती. पण 17 सप्टेंबर 2022ला तो जो मोहनचंद शर्मा आहे त्याला जामीन मिळाला आहे आणि जामीन मिळाल्यानंतर आता तो समाजामध्ये हिंडत आहे, फिरत आहे आणि एवढ्या लवकर त्याला जामीन मिळाल्यामुळं त्यानं आता परत तसं काही कृत्य करू नये म्हणून त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे. पण समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, लोक कशा पद्धतीनं शातीर डोकं कुठं वापरतील, काय करतील आणि स्वतःच मेल्याचं प्रसिद्ध देखील करतील, तसं भासवतील आणि मुळात मात्र ते दुसरीकडेच फरार झालेले होते, असं आपल्याला या संपूर्ण घटनेवरून वाटतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.